शकुनीने धूर्तपणाने ठरवले होते. महामहिम भीष्म आणि महामंत्री विदुर या दोघांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील युधिष्ठिर कधीच हस्तिनापूरचा सम्राट बनणार नाही. तो हक्क फक्त माझ्या भाच्याचाच आहे. फक्त दुर्योधनच त्या लायक आहे. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, पण मी हे करून दाखवणारच. भीष्म विचार करत होते. नंतर हस्तिनापूरचा युवराज कोण बनणार हा पुढचा प्रश्न आहे. परंतु कुरुवंशामधील या सर्व 105 राजकुमारांना योग्य ते शिक्षण देणे हे माझे कर्तव्य आहे. आगीमध्ये तावून सुलाखूनच सोनं निखरतं. सर्वांची परीक्षा आजपासूनच सुरू होणार. भीष्मांनी सर्व राजकुमारांना भोजन कक्षात बोलावून सांगितले, आज तुमची परीक्षा आहे. जेवण करताना कोणीही आपला हात कोपरातून वाकवायचा नाही. ही अट ऐकून सगळ्यांनी गोंधळ सुरू केला. कसं शक्य आहे? आज आपण सर्व भुकेलेलेच राहणार. सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. युधिष्ठिरने हसून एक हात उचलून हात सरळ ठेवून भीमाला लाडू खाऊ घातला. सर्व पांडव आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांना भरवू लागले. कौरव मात्र खूप गोंधळून अजूनही स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करत होते. भीष्म म्हणाले, पुत्र युधिष्ठिर, आम्हाला हेच अपेक्षित होते. प्रत्यक्ष जीवनात देखील स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करणे हे राजाचे काम आहे. दुर्योधन रागानेच धृतराष्ट्राकडे गेला. त्याने विचार केला, मीच खरा युवराज आहे. कोणीही येऊन युवराज पदावर हक्क सांगेल हे कसं शक्य आहे? दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणाला, मी जर व्यापारीचा पुत्र असतो तर नक्की व्यापारी बनलो असतो. मी सूतपुत्र असतो तर सारथी बनलो असतो. परंतु मी तर एका महाराजाचा पुत्र आहे, तरी मला वारसा हक्क का नाही? माझा युवराज पदावरही हक्क नाही. माझा अजून युवराज पदावर राज्याभिषेक का नाही झाला? शकुनीने शिकवल्याप्रमाणेच तो बोलत होता. धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने म्हणाला, लवकरच युवराज पदावर तुझा राज्याभिषेक होईल. धृतराष्ट्राने भीष्मांना विचारले. भीष्म म्हणाले, जोपर्यंत सर्व कुमार शिक्षण पूर्ण करत नाहीत आणि स्वतःची योग्यता स्वतः सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत कुणालाही युवराज घोषित करणं योग्य नाही. जो परीक्षेत उत्तीर्ण होईल आणि जो योग्य असेल त्यालाच युवराज घोषित करण्यात येईल. हे माझे वचन आहे. त्यावेळी तूही एक पिता म्हणून नाही तर एक राजा म्हणूनच निर्णय घेशील.